सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड दिस इज सुप्रिया. तर मी आत्ता आलेले आहे फन शूटिंगला. परफेक्ट 2 डे आयटनरी फॉर गोवा ट्रिप. गोव्याला जाण्यासाठी 3 ऑप्शन आहेत. ट्रेनने जायचं असेल तर गोवा एक्सप्रेसने जाऊ शकता. त्याचं स्लीपरचं तिकीट आहे 370. ट्रॅव्हल्सने जायचं असेल तर त्याचं 900 रुपीज तिकीट आहे. आणि तुमची पर्सनल कार असेल तर कारने सुद्धा जाऊ शकता. मी ट्रॅव्हल्सने ट्रॅव्हलिंग केले होते. तिथून मडगावला उतरले. तिथून वॉकिंग डिस्टन्सवर बाईक रेंटवर मिळतात 350 रुपीज पर डेने. स्कूटी रेंटवर घेतली. त्यानंतर सर्वात आधी टँजरीन हॉटेलला चेक इन केले. यांच्या रूम मला खूप आवडल्या. मस्त लक्झरीज होत्या विथ अटॅच बाथटब. तसेच यांच्या रूमच्या बाल्कनीमधून स्विमिंग पूलचा व्ह्यू एकदम खतरनाक दिसत होता. मी या रिसॉर्टचं बुकिंग आधीच केलं होतं. ही रूम मला 2000ला मिळाली. त्यानंतर गोव्यामधील अंजुना मार्केटला शॉपिंगसाठी आले. इथे गोव्यामध्ये घालता येणारे कपडे खूप मस्त होते. डिफरंट टाईपचे स्टोन, फ्लॉवर पॉट, डेकोरेशन ॲक्सेसरी, वॉल हँगिंग क्राफ्ट, बॉटल ओपनर असे डिफरंट टाईपचे डिझाईन. अशी शॉपिंग करून झाल्यावर आनंद सागर हॉटेलला डोसा खाल्ला. एकदम टेस्टी होता. डे 2ला मी बुकिंग केले होते कंदोलिम बीचपासून 5 मिनिटाच्या अंतरा असलेल्या लेझी कबाना या रिसॉर्टला. इथल्या प्रीमियम वुडन कॉटेज रूम एकदम लक्झरीज आहेत. इथे मल्टिपल पॉईंटला फोटोशूट करू शकता. इथलं कम्फर्टेबल बाथरूम, क्लासी बेड आणि माझा आवडता बाथटब. यामध्ये लक्झरी शॉवरचा आनंद घेता येईल. आता गोव्यामध्ये कुठे फिरायचं तर गोव्यामध्ये फिरायला खूप काही आहे. सर्वात आधी स्क्रीनवर दिलेल्या सर्व प्लेसेसवर तुम्ही 1 डेमध्ये फिरू शकता आणि फिरून झाल्यावर बीचवर खूप सारी एन्जॉयमेंट करा. तर मी आत्ता आलेली आहे पंजिममध्ये. तुम्ही बघू शकता. लुक ॲट दिस. त्यानंतर अंजुना बीचपासून जवळ असणाऱ्या लेजी फिश या रेस्टॉरंटमध्ये टेस्टी गोवन फूड भारी मिळतं. नक्की ट्राय करा. मला तर हे सी फूडचं रेस्टॉरंट खूप आवडलं. तर मग तुम्ही कधी करताय गोव्याचा प्लॅन आणि व्हिडिओ आवडली असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका.